मंडळी, तुम्हाला सोयाबीनची भाजी खायला आवडत नसेल ना, तर अशा प्रकारे एकदा सोयाबीनचे कटलेट बनवून बघा. चवीला तर अप्रतिम लागतातच आणि ह्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, त्याप्रमाणे कॅल्शियम मिळते. चला तर बनवूया आज सोयाबीनचे कटलेट. त्यासाठी काय केलेलं आहे, हे 10-10 रुपयावाले असे मिनी चंक्स जे मिळतात ना, ते पॅकेट मी घेतलेले आहेत. एखाद्या मोठ्याल्या वाडग्यामध्ये हे सर्व काढायचे आणि ह्यामध्ये कोमट पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि एक साधारण 10 ते 15 मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचे. 10 ते 15 मिनटानंतर बघा असे छान असे फुलून येतात ते. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा 2-3 पाण्याने, साधं पाणी टाकलं तरी चालेल, 2-3 पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यावर असलेली धूळ आणि त्याचा जो काही स्मेल असतो तो निघून जातो. आता आपल्याला हे जे सोयाबीन आहेत हे थोडे थोडे घ्यायचे आणि असे दाबून त्यातील सर्व पाणी आपल्याला गाळून टाकायचं आहे आणि आपल्याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व सोयाबीन काढून घ्यायचे आहेत. आता बघा हे सर्व सोयाबीनमधलं मी पाणी गाळून टाकलेलं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. ह्यामध्ये आता आपल्याला 5 ते 6 पाकळ्या लसणीच्या टाकायच्या आहेत, अर्धा इंच आलं टाकायचं आहे आणि 2 तिखटवाल्या मिरच्या आणि ओबडदोबडच पाणी न टाकता आपल्याला हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि हे सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे. एखादं मोठाला आता वाडगं घ्यायचं, त्यात हे ट्रान्सफर करायचं. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून, एक गाजर टाकलेला आहे किसून आणि एक बॉईल केलेला बटाटा टाकलेला आहे. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून भाज्याही ॲड करू शकता. आता मसाले टाकूया. इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा एव्हरेस्टचा तिखा लाल, अर्धा चमचा पेरी पेरी मसाला आणि 1 चमचा इथे धने जिरा पूड टाकलेला आहे. हे सर्व मसाले ह्या मिश्रणात टाकून घ्यायचे आहेत आणि आता इथे टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसनाचं पीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे ह्यामध्ये आणि चवीप्रमाणे इथे मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकसंध करून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व मिश्रण बघा एकत्र करायचं आणि छानपैकी आपल्याला ह्या मिश्रणाच्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत. हे सर्व मिश्रण आता छान एकत्र झालेलं आहे. थोडा थोडा गोळा घ्यायचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याचे शेप बनवू शकता. मी इथे गोलच टिक्की बनवून घेतल्या होत्या, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या टिक्कीला शेप देऊ शकता. तर बघा सर्व मिश्रणाच्या टिक्की मी आता इथे बनवून घेणार आहेत. तर हे असे गोल 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 छानपैकी टिक्की मी इथे बनवून घेतलेल्या आहे सोयाबीनच्या. तर आता ह्या सर्व टिक्की रेडी झालेल्या आहेत, ज्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये, सुक्या तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला हे घोळवायचे आहेत सर्व टिक्की आणि आपल्याला शॅलो फ्राय करायच्या, जेणेकरून त्याचा क्रंचीनेस अजून वाढतो. तर बघा ह्या सर्व टिक्की तांदळाच्या पिठात घोळून घेतलेल्या आहेत. तेलामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. मस्तपैकी अलटून पलटून आपल्याला ह्या टिक्की काय आहेत की फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला नंतर खाण्यासाठी त्या टिक्की रेडी होतील. तर बघा ह्या सर्व टिक्की आता मी फ्राय करून घेत आहे आणि आपल्याला ह्या टिक्की आहेत ना भरपूर चवीला तर भन्नाट लागतातच आणि आपल्याला तुमच्या फॅमिलीला नक्की करून घाला. बघा ह्यामधून भरपूर प्रमाणात तुम्हाला कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियमचं प्रमाण ह्यामधून मिळतं. तर बघा आपल्या ह्या टिक्की खाण्यासाठी आता रेडी झालेल्या आहेत, ज्या मी आता टिश्यू पेपरवर काढून घेतल्या होत्या पहिल्यांदा. ह्या मी ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व केल्या होत्या. चवीला तर अप्रतिम झाल्याच होत्या. रेसिपी तर अगदी सोपी आहे मंडळी, नक्की एकदा करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा आता आपल्या टिक्की रेडी झालेल्या आहेत. अशा टिक्की तुम्ही नक्की एकदा करा. तुम्हाला रेसिपी आवडली का हेही मला कमेंटद्वारे कळवा. तर आता टिक्की बघा आपल्या खाण्यासाठी खूप साऱ्या सुंदर अशा टिक्की रेडी झालेल्या आहेत. तर तुम्ही नक्की करा आणि मला नक्की कळवा. धन्यवाद.